रोहित आर्याच्या एन्काउंटरचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग. रोहित आर्यानं 17 मुलांसह 2 जणांना डांबून ठेवलं होतं. एपीआय अमोल वाघमारेंकडून मुलांना वाचवताना आरोपीचा एन्काउंटर. पवईमध्ये रोहित आर्यानं मुलांना ओलीस ठेवल्याचं प्रकरण. ओलीस ठेवण्यापूर्वी पालकांना 10 मिनिटं मुलांना भेटून घेण्यास सांगितलं. शूटिंगला वेळ लागणार असा पालकांना मेसेज केल्यानंतर रोहित आर्यानं मुलांना ओलीस ठेवलं. आरएस स्टुडिओच्या घटनास्थळी मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम. गुन्हे शाखेचे अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमकडून तपास. रोहित आर्यानं मुलांना ओलीस ठेवलेल्या हॉलची तपासणी. रोहित आर्याच्या अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क संस्थेला 2022 आणि 2023 मध्ये राबवण्यात आलेल्या उपक्रमासाठी 9,90,00,000 रुपये वितरित. शालेय शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण. सिडकोनं मधल्या काळामध्ये लोकांच्या हिताची जपवणूक केली नाही. सिडकोनं फक्त पैशांचा विचार केला. भाजप नेते गणेश नाईक यांचं वक्तव्य. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडियामध्ये पंतप्रधान मोदींकडून जलाभिषेक. तर राष्ट्रीय संचलन कार्यक्रमात यंदा प्रथमच महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार. लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 150वी जयंती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त एकता दौडचं आयोजन. अमित शाह यांच्याकडून अभिवादन. परदेशी कर्मचाऱ्यांना कामासाठी दिलेल्या अमेरिकेमधल्या परवान्यांचं स्वयंचलित नूतनीकरण बंद. अमेरिकेमध्ये कामासाठी गेलेल्या स्थलांतरित भारतीय कर्मचाऱ्यांना फटका बसणार. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून 24 नोव्हेंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत पदभार स्वीकारणार. विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई 23 नोव्हेंबरला निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत 15 महिन्यांसाठी सरन्यायाधीशपदी असणार.